सर पॉवर बँक कोणाकडेच नाही. काय पोलीस आहोत ना आपण. एक ठेवल गावात कोणाकडे आहे का बघा. हो सर. हॅलो. हां तुझ्याकडे पॉवर बँक आहे काय? पॉवर बँक म्हणजे ते नसतं का चार्जरसारखं असतं, मोबाईल चार्ज होतो त्यांनी. हां बरं गावात कोणाकडे का बघ, मला फोन कर. ही घ्या चावी. हा साहेब. यावेळी सोडतोय, पुढच्या वेळी सोडणार नाही. आणि गाडीकडे नीट लक्ष ठेवा. हा होय साहेब. हा हो सर. ठीक आहे या. हां भेटली का रे गावात? ती गाडी गाडी चालू कर. गाडी लाव. हां साहेब. साहेब गाडीचं सॉकेट खराब आहे. एक गोष्ट ठीक नाही इथं. ए त्याला थांबव. ए काय झालं सर? चार्जर आहे गाडी. हो आहे सर. लाव. काय काय सुचवलं गेलं गाडीतलं? काय नाही साहेब, सगळं आहे व्यवस्थित. एफआयआर केली का? नाही साहेब, म्हटलं कशाला पोलीस असेल लाचन. आणि पोलीस कंप्लेंट केली म्हणजे वकील, कोर्ट, तारखा आणि हे सगळं करण्यात टाईम नाही बघा. मग धंदा कधी करायचा साहेब आम्हा गरिबांनी? नाही आता गाडी सापडली म्हणून पुन्हा हरवली तर? नाही साहेब, आता मी आहे ना त्याच्याकडे पूर्ण लक्ष देईन साहेब. बँकेचा मेसेज 15 लाख. इतके पैसे स्वतःसाठी काढले की कुणाला द्यायचे होते? बोलली नाही मला कधी. एवढी मोठी अमाऊंट 15 लाखाचं काय केलं? खरंच तुम्ही देव माणूस आहे. अहो आपली ओळख नसताना तुम्ही देवासारखे माझ्यासाठी धावून आलात. तुम्ही नसता तर माझी गाडी बी सुटली नसती बघा. बरं तुमचा आभार कसं मानू हेच मला कळण असं झालंय. काय गरज नाही आभार विभार मानायची. मला आवडतं लोकांची मदत करायला. अडलेल्या नडलेल्या माणसाला आपलं मदतीला धावून जायचं ह्याच्यात समधान मिळतं मला. अहो तरी पण आहे ना, तुम्ही मला सांगा तुम्हाला काय पाहिजे ते मी द्यायला तयार आहे बघा. हो नाही 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 तुम्ही बोलला ह्याच्यात सगळं आलं बघा. बर तुम्ही मला माहिती आहे दुपारपासून गाडी तुम्हाला मिळाली नाही, जेवला नसाल, काय खाल्लं पिल्लं नसेल. चला गाडी बिम परत मिळाली तुम्हाला माझ्याकडनं पार्टी. हा नको नको पार्टी बिर्टी नको. आव नको कशाला घ्या इथं बाजूला जाऊ तिथं समोर घ्या. अहो दादा. आव घ्या घ्या बाजूला चला तिकडे. बरं आता तुमच्यासारखा देव माणूस म्हणतो म्हटल्यावर नाही बी म्हणायचं नाही.
काय ग लाले, गोपाळ नक्की दुकानातच गेलाय ना? जर का तो दुकानात आहे ते अजून त्याला कसे घेऊन नाही आलेत? लाले, तू लई चुकीचं वागलीस बघ. तू बाहेर जाताना जरा मला सांगितलं असतंस ना तर मी त्याला तिथंच अडवलं असतं, त्याला बाहेर जाऊन दिलं नसतं. हे गेलेत खरे, पण नक्की कुठे अडकले तर नसतील ना? जामकरनं यांना पकडलं तर नसेल? जामकरला बॉडी सापडली असेल का? मुर्दा बसवला ह्याचा, लवकर ह्याला आली पटकी. तुझं लागलं दार, लवकर तुझी लाकडं गेली मसनात. माझाच पाय मिळाला वय रे तुला पाय द्यायला. आजे पाय एकदाच पडला, तू किती शिवाय देतेस? इकडे इकडे तुझा चांगला नाडक्या सुडकून काढते. आजे थांब, मी पकडते. ऐ, काय मस्ती चालवली रे दोघांनी अंधाराची? ग बस एका जागेने दिन एक रट्टी. अरे ऐका की. आला गोपाळ. हो, असं काय करताय तुम्हीच त्याला आणायला गेला होता ना? वय पण तो मला गावला नाही. मी दुकानावर गेलो, अख्खं गाव पालतं घातलं, कुठं बी मला तो गावला नाही. मला वाटलं घरी आला असेल. तिथं आल्यानंतर तुमच्या चेहऱ्याकडे बघून कळतंय घरी नाही आलेलं म्हणजे तो. नाही ना हो, तो परत घर सोडून तर गेला नसेल ना? गोपाळ, अरे का असं वागतेस, का मला त्रास देतोस? मला माझा गोपाळ पाहिजे हो, मला माझा गोपाळ पाहिजे. हे गप, हिला तर आहे ना पादराला पावट्याचं निमित्त. हिला नुसतं आहे ना घाईवर घालायला काहीतरी कारणच लागतं. काय नाही होणार त्या भामट्याला. तो म्हणजे ना घराला वाळवी लागल्या गते. जेव्हा ही घरातली माणसं मातीत गाडल ना त्याशिवाय तो जाणार नाही इथनं. बाई मला आहे ना, मला तर काही कळना झालंय, सारखं कुठं गायब होतो यो पोरगा? हा गपना रंजे, कशाला बोलती? हा बोलला की तोंड दिसतं ना तुझं, नको बोलू. संजय, मला लई बोलायला लावू नका सा. आता माझ्या गोपाळ बद्दल तू काय बी बोललीस ना तर तू माझी सवत आहे ना हे मी विसरून जाईन. हो, तुम्ही सांगा की घरातल्या माणसासनी माझ्या गोपाळ बद्दल काय बी वाईट वंगाळ बोलल्या तर मी घर सोडून निघून जाईन. तुमचं तुम्ही निसणार आहे. कुठून 2 लग्न करण्याची दुर्गती सुचली मला कोणाच ठाऊक. त्यात यो गोपाळ अचानक कुठं गायब होतो त्याचं त्यालाच माहित. तो जर परत आला नाही ना तर मी इथंच जीव सोडीन माझा. दुसरं काय येतं का तुला? जीव सोडीन, घर सोडीन. वाईट जरा दम धरके. थोडा वेळ वाट बघू आपण. आणि नाहीच गावला ना तर आपण पोरसने सांगू हुडकायला, नाही तर त्या जामकरला सांगू. आपला जीव देते वर आलाय जीव तुझा.